नमस्कार मित्रांनो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 16 ऑगस्ट 2024 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे शुक्रवारचा आहे. क्रोधिनाम संवत्सर आहे, सूर्याचं दक्षिणायन चालू आहे, वर्षा ऋतू आहे. श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाची एकादशी आहे, नक्षत्र मूळ आहे, योग विष्कंभ आहे, दिवसाचा जो कर्ण आहे तो विष्टी आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो बव आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल पहाटे 7:40 ते 9:17 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:07 ते 12:55 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल सकाळी 10:54 ते 12:31 आणि यमगंड काळ दुपारी 3:44 ते 5:21 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस धनु राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र शुक्राबरोबर त्रिकोण योग करणार आहे, शनी बरोबर लाभ योग करणार आहे. आजच्या दिवशी मंगळ आणि शनीचा केंद्र योग सुद्धा होणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ काय असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेषरास. मेष राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. पंचमातल्या शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. लाभातल्या शनी बरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. आजच्या दिवशी लाभातला शनी आणि द्वितीयातला मंगळ हे परस्पर केंद्र योग करणार आहे. दिवस महत्वपूर्ण राहील. आज तुमचा कॉन्फिडन्स, एनर्जी लेवल आणि मूड खूपच चांगल्या प्रकारचा दिसून येईल. सकारात्मक पद्धतीने विचार आजच्या दिवशी होतील. बऱ्याच प्रमाणात तुम्ही ऍक्टिव्ह राहाल. फिरणं वगैरे जास्त होईल. जर तुम्ही कोणत्या रिलेशनशिपमध्ये असाल, दोघांमध्ये नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. याचप्रमाणे जर शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तरी चांगले लाभ तुम्हाला मिळतील. मात्र येणाऱ्या 2 ते 3 दिवसात खर्च आणि गुंतवणूक या संदर्भात काळजी घेणं आवश्यक राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. चतुर्थातल्या शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. त्याचप्रमाणे दशमातल्या शनी बरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. दशमातला शनी आणि तुमच्याच राशीतला मंगळ परस्पर केंद्र करणार आहे. दिवस महत्वपूर्ण राहील. आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं वर करू शकतील. याचप्रमाणे घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. येणारे 2 ते 3 दिवस अतिशय महत्वपूर्ण राहतील. स्वतःच्या भावभावनांवर नियंत्रण ठेवणं फारच महत्वपूर्ण राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले कुठल्याही प्रकारचे महत्वपूर्ण निर्णय येणाऱ्या 2 ते 3 दिवसात अजिबात घेऊ नका. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तृतीयातल्या शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. भाग्यातल्या शनी बरोबर हा चंद्र लाभ योग सुद्धा करणार आहे. भाग्यातला शनी आणि व्ययातला मंगळ हे परस्पर केंद्र करणार आहेत. आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. वैवाहिक जोडीदाराबरोबर बाहेर फिरला जाण्याचा योग संभवतो. आजच्या दिवशी काही चांगले इंट्युशन्स वगैरे तुम्हाला येऊ शकतील. मात्र येणाऱ्या 2 ते 3 दिवस स्ट्रेस, टेन्शन, फ्रस्ट्रेशन हे जास्त प्रमाणात जाणवेल. काळजी करू नका. त्यानंतरचा कालावधी चांगला राहील. मात्र कुठल्याही प्रकारचे छोटे मोठे व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार यापासून लांब राहणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. द्वितीयातल्या शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. अष्टमातल्या शनी बरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. अष्टमातला शनी आणि लाभातला मंगळ हे परस्पर केंद्र करणार आहे. दिवस महत्वपूर्ण राहील. आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक राहील. आरोग्याच्या संदर्भातले त्रास डोकं वर करू शकतील. काळजी घ्या. काही छोटे मोठे लाभ होऊ शकतील. मात्र येणारे 2 ते 3 दिवस फारच महत्वपूर्ण राहतील. आरोग्याच्या संदर्भात कापणं, लागणं, खरचटणं, फ्रॅक्चर होणं, शारीरिक दुखापतीसारखे प्रसंग येणाऱ्या 2 ते 3 दिवसात दौडवण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात आहे. अलर्ट राहणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्या राशीतल्या शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. सप्तमातल्या शनी बरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. सप्तमातला शनी आणि दशमातला मंगळ हे परस्पर केंद्र करणार. महत्वपूर्ण दिवस आहे आजचा. आज तुमचा कॉन्फिडन्स, एनर्जी लेवल अतिशय चांगल्या प्रकारचे दिसून येईल. जे कामं हाती घ्याल सहजपणे पूर्ण करून दाखवाल.
जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल त्यांच्याबरोबर नातेसंबंध सुधारतील, काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील, फिरणं वगैरे होईल आजच्या दिवशी. मात्र येणाऱ्या 2 ते 3 दिवसात थोडी काळजी घेणं गरजेचं राहील. वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. वैवाहिक जोडीदाराबरोबरच्या नातेसंबंधात थोड्याफार प्रमाणात स्ट्रेस, टेन्शन येऊ शकेल. काळजी घ्या. ही गोष्ट अतिशय महत्त्वपूर्ण आहे. कार्यक्षेत्राच्या संदर्भात सुद्धा महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या चतुर्थ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. व्ययातल्या शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोणी योग करणार आहे. षष्ठातला शनी बरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. षष्ठातला शनी आणि भाग्यातला मंगळ हे परस्पर केंद्र करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुम्ही घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत कराल आणि तो आराम तुम्हाला मिळेल सुद्धा. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात तुमच्या आरोग्याच्या संदर्भातल्या त्रासाच्या संदर्भात काळजी घेणं महत्त्वपूर्ण राहील. लागणं, कापणं, खरचटणं अशा प्रकारचे काही शारीरिक दुखापतीचे प्रसंग येऊ शकतील. काळजी घ्या. याचप्रमाणे कार्यक्षेत्राच्या संदर्भातल्या कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय येणाऱ्या 2 ते 3 दिवसात अजिबात घेऊ नका. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. लाभातल्या शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. पंचमातल्या शनीबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. पंचमातला शनी आणि अष्टमातला मंगळ हे परस्पर केंद्र करणार आहे. आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. कमिटमेंट, प्रॉमिस, कागदोपत्री व्यवहार याकरता आजचा दिवस अतिशय उत्तम राहतील. महत्त्वपूर्ण काही लाभ सुद्धा मिळू शकतील. मित्रपरिवारावर भेटीगाठी होतील. त्यांच्याकडून काही चांगले सल्ले मिळू शकतील. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल त्यांच्यावर सुद्धा बाहेर फिरायला जाण्याचा योग संभवतो. मात्र येणाऱ्या 2 ते 3 दिवसांमध्ये काळजी घ्या. स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक राहील. लागणं, कापणं, खरचटणं, फ्रॅक्चर होणं अशा प्रकारचे काही शारीरिक दुखापतीचे प्रसंग येऊ शकतील. काळजी घेणं अतिशय आवश्यक राहील. ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी खास करून स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष देणं अतिशय आवश्यक राहील. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर येणाऱ्या 2 ते 3 दिवसात कुठल्याही प्रकारचे मोठे छोटे ट्रेड अजिबात करू नका. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दशमातल्या शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. पंचमातला चतुर्थातल्या शनीबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. चतुर्थातला शनी आणि सप्तमातला मंगळ हे परस्पर केंद्र करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. खास करून आजच्या दिवशी तुम्हाला काही अनपेक्षित लाभ मिळू शकतील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले काही महत्त्वपूर्ण लाभ तुम्हाला आजच्या दिवशी मिळण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. घरातल्या व्यक्तींचे नातेसंबंध सुधारतील. येणारे 2 ते 3 दिवस मात्र फार महत्त्वपूर्ण राहतील. घरातले जे मोठे व्यक्ती असतील, वयोवृद्ध व्यक्ती असेल त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. वैवाहिक जोडीदाराबरोबर वादविवादाचे प्रसंग निर्माण होऊ शकतील. काळजी घ्या. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनु राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. तृतीयातल्या शनीबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. भाग्यातल्या शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. तृतीयातला शनी आणि षष्ठातला मंगळ हे परस्पर केंद्र करणार. तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेवल जबरदस्त दिसून येईल. आजच्या दिवशी महत्त्वाची कामं तुम्ही उरकून घेऊ शकाल. भाग्याची साथ तुम्हाला उत्तम प्रकारे लावेल. काही चांगले लाभ तुम्हाला आजच्या दिवशी होऊ शकतात. जी कामं रखडलेली आहेत, रेंगाळलेली आहेत ती कामं तुमची आजच्या दिवशी पूर्ण होण्याची शक्यता राहील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. काही लागणं, कापणं, खरचटणं अशा प्रकारच्या काही शारीरिक व्याधी होऊ शकतील. कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामं, कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार यापासून लांब राहणं गरजेचं राहील. याचप्रमाणे कार्यक्षेत्राच्या संदर्भातले सुद्धा महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. द्वितीयातल्या शनीबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. अष्टमातल्या शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोणीय करणार आहे. द्वितीयातला शनी आणि पंचमातला मंगळ हे परस्पर केंद्र करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी फिरणं वगैरे थोडंसं जास्त होईल. त्याचप्रमाणे काही कामं सुद्धा होऊ शकतील. काही अनपेक्षित लाभ मिळू शकतील. मात्र येणारे 2 ते 3 दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. खर्चावरती नियंत्रण ठेवा. ज्या गर्भवती महिला त्यांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. जर तुम्ही कोणत्या रिलेशनशिपमध्ये असाल त्या ठिकाणी सुद्धा वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील. खास करून जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर मोठी रिस्क अजिबात घेऊ नका. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभ राशीच्या लाभ स्थानात चंद्राचा भ्रमण आहे. सप्तमातला शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. तुमच्याच राशीतला शनी बरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. तुमच्याच राशीतला शनी आणि चतुर्थातला मंगळ हे परस्पर केंद्र करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. काही चांगले लाभ मिळू शकतील. याप्रमाणे महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील.
येणारे 2 ते 3 दिवस फारच महत्त्वपूर्ण राहतील. घरातल्या व्यक्तींबरोबर वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील आणि हे वादविवाद विकोपाला सुद्धा जाऊ शकतील. तुम्हाला स्वतःच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं महत्त्वपूर्ण राहील. वास्तूच्या संदर्भातले कुठलेही महत्त्वपूर्ण कामं येणाऱ्या 2 ते 3 दिवसात करू नका. यानंतरची जी रास आहे, ती आहे मीन रास. मीन राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. व्ययातल्या शनीबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. षष्ठातल्या शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. याचप्रमाणे तुमच्या तृतीयातला मंगळ आणि व्ययातला शनी हे परस्पर केंद्र योग करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल, त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण घटना, घडामोडी आजच्या दिवशी घडण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील, की ज्या शुभफलदायी असतील. कार्यक्षेत्राच्या संदर्भात थोडं फिरणं वगैरे होईल. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामं, छोटी किंवा मोठी, कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदपत्री व्यवहार यापासून लांब राहणं अतिशय आवश्यक राहील. आजचा दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 16 ऑगस्ट 2024 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.